गाडी पासिंगची तर डेट आता हातातून निघून गेले. चला एजंटला विचारून बघूया दुसरं काही ऑप्शन आहे का. तर नमस्कार भावांनो, माझं नाव आहे रोहित आणि मी बनवतो मिनी ब्लॉग्स. रोजच्या सारखी मी माझी रिक्षाची सुरुवात करून निघालो आहे कोकणागर. व्यायामशाळेच्या इथे थोड्याच वेळाने येतो मी माझ्या लोकेशनवर. इथं आलं पॅसेंजरला बसवतो रिक्षामध्ये, त्यांना ड्रॉप करतो ईश्वरनगरला. दुपारपर्यंत इथं शेअर भाडे मारतो आणि त्यानंतर मीटर भाडे मारायच्या टायमाला मला एक भाडं लागतं LBS रोडला ह्या लोकेशनवर. इथं दुपारपर्यंत मीटर भाडे मारतो आणि त्यानंतर कळतं की आपलं CNG पण ऑलमोस्ट संपत आला होता. गॅस स्टेशनवर येतो मी. गॅस स्टेशनवर आल्यावर CNG इथं फुल करतो. त्यानंतर पुन्हा मीटर भाडे मारायच्या टायमाला दुपारी खूप जास्त पाऊस आला होता. LBS रोड पाण्याने भरला होता. पाऊस थांबल्याच्या नंतर येतो कमल ऑटो पार्टकडे. नाही गाडीचं काय काम नाही, ॲक्च्युली इन्शुरन्स संपला होता त्यासाठी आलो होतो. आणि तेव्हा मला कळतं की आपल्या गाडीची पासिंग होती आणि त्याची डेट पण निघून गेली. तर आता तर काय करू शकत नाही. दुपारी घरी जाऊन आराम करतो. पुन्हा संध्याकाळी रिक्षा काढतो. तर सर्वात पहिलं जातो एजंटकडे. यांना गाडीचे डॉक्युमेंट दाखवल्यावर कळतं की हां, गाडीची डेट तर निघून गेली होती. तर दुसरं काय ऑप्शन आहे का. ते बोलते उद्या व्हेरिफिकेशनला जावं लागेल, बघूया आपण. तर राहुलला फोन करून बोलून घेतो. बोललो गाडीचा साईड नंबर प्लेट टाकून देऊया, डॉक्युमेंट ते घेऊन येतो RC वगैरे. मी येतो रेडिओमॉलकडे. ॲक्च्युली भांडूपचं फेमस दुकान आहे. तर इथं काय काय काम केलं तुम्हाला कळेल पार्ट 2मध्ये. तर आजचा ब्लॉग करतो इथंच एंड. थँक्यू सो मच. बाय बाय गाईज. लव यू ऑल्स.